आज किती जणांनी प्रार्थना केली, आज काहीतरी मला नवीन हवं आहे, माझ्याशी बोल प्रभू, तुझी वचनं मला कळव, माझे दोष मला दाखव. जर प्रार्थना केली असेल प्रभू आपल्याशी बोलेल. हालेलुया. प्रभू म्हणून माझे कान उघड म्हणजे मी तुझी वाणी ऐकू शकेन. प्रभू येशू आपल्याला काय देण्यासाठी आला? प्रभु यीशु हमें क्या देने के लिए आ गए? जीवन. आपको पता है आपल्याला सार्वकालिक जीवन देण्यासाठी हमें सर्वकाल का जीवन देने के लिए प्रभु यीशु आए. आता सर्वकाळचं जीवन म्हणजे काय? मेल्यानंतर स्वर्गात मोक्ष नाही का? मेलं की कुठे? स्वर्गात. तेच आहे का सार्वकालिक जीवन? नाही. सार्वकालिक जीवन म्हणजे जीवनाची क्वालिटी मेल्यानंतर नाही. तर जेव्हा आपण प्रभू येशूला ग्रहण करतो तेव्हा आपण आपलं जीवन आपलं राहत नाही, ते त्याचं जीवन तो आपल्यामध्ये जगतो. ही क्वालिटी जितकं आपण त्याला जगू देऊ तितकं त्याचं जीवनाचे आपण भागीदार होतो. जर त्याला जगू देत नाही तर तो तसाच राहतो, आपण वाढत नाही. आणि जेव्हा सार्वकालिक जीवन येतं त्याच्याबरोबर सर्व गोष्टी येतातच की नाही? सार्वकालिक जीवन आपल्याला आरोग्य देणार नाही का? प्रभू येशू जिथे होता तिथे आरोग्य नव्हतं का? जीवन होतं, मरण नव्हतं, भरपुरी नव्हती का? 5 भाकऱ्यांच्या 2 माशांच्या 5,000 जेवण त्यांना दिलं नाही का? आपलं लक्ष सार्वकालिक जीवनाकडून शैतान हटवून दुसरीकडे लावतो. मला हे हवंय, मला ते हवंय, मला ते हवंय. त्यासाठी लिहिलंय सर्व काळचं जीवन घट्ट धरून ठेव. काय करून ठेव? घट्ट धरून ठेव. म्हणजे कोणतरी घेऊन जाऊ शकतो, आपण हरवू शकतो, हम खो सकते हैं सार्वकालिक जीवन. एक वचन वाचूया, योहान 10:10. यूहन्ना उसका 10वां अध्याय वचन 10. चोर किसी और काम के लिए नहीं परंतु केवल चोरी करने और घात करने और नष्ट करने को आता है. मैं इसलिए आया कि वे जीवन पाए और बहुतायत से पाए. चोरी करावी व ठार मारावे व नाश करावा याच हेतूने चोर येतो. सैतानाचा काय उद्देश आहे? बघा, 3 उद्देश दिलेले आहेत. चोरी करावी. आता कसली चोरी करतो सैतान? त्याला काय हवंय आपल्यामधून? त्याला आपल्यामधून आनंद, शांती, देवाची समक्षता हवी आहे. काढून टाकायला बघतो. कसली चोरी करतो? आपल्या शांतीची. आपलं मन भरकटवतो. चिंता, भीती, लोभ, वासना ह्याच्यामध्ये आपल्याला भरकटवतो, आपल्याला गचवून ठेवतो, आपल्याला तुरुंगात बांधून ठेवतो, जेणेकरून आपण शांती आणि प्रभूचं सान्निध्य अनुभवू नये. त्याच्या सान्निध्यात हर्षाची पूर्णता आहे. म्हणजे त्याच्या सान्निध्यात जीवन आहे. जीवनाचं फळ आहे शांती, आनंद, विसावा, आरोग्य. जीवनाचं फळ आहे ते. ज्याला जीवन आहे त्याला सर्व काही आहे. ज्याला पुत्र लाभला आहे त्याला जीवन लाभलं आहे. ज्याला पुत्र नाही त्याला जीवन नाही. जीवनाचे 3 भाग आहेत. एक आत्मिक जीवन, त्याला ग्रीकमध्ये झोए लाईफ बोलतात. झोए, आत्म्याचं जीवन, देवाचं जीवन, जे ख्रिस्ताचं जीवन होतं ते. असं लिहिलंय की त्याच्यातही जीवन होते आणि ते जीवन माणसाचा प्रकाश होतो. योहान 1 अध्यायात लिहिलेलं आहे. त्याच्या ठाई
जीवन होते आणि ते जीवन माणसाचा प्रकाश होते. त्या जीवनानं आपण प्रकाशित झालो. ते झोय लाईफ, आत्म्याचं जीवन. दुसरं आहे सायकी लाईफ, सायकोलॉजी आपल्याला म्हणतात, मानसिक जीवन, विचारांचं जीवन. सायकोलॉजी ना, डिप्रेशन, ऑपरेशन, सप्रेशन, सगळे प्रेशन असतात ती कसली असतात? चिंता, भीती ही कुठे असतात? मनामध्ये. त्याला सायकी लाईफ बोलतात, सायकोलॉजी, त्याचं जीवन. आणि तिसरं जीवन आहे ते बायो लाईफ. तिसऱ्या प्रकारचं जीवन कोणतं? बायो लाईफ म्हणजे भौतिक जीवन, जे प्राण्यांनाही आहे, झाडांनाही आहे. बघितली 3 प्रकारची जीवन, एक आत्म्याचं जीवन, एक मनाचं जीवन आणि तिसरं शरीराचं जीवन. मग ख्रिस्त आपल्याला कोणतं जीवन देण्याचं? आत्म्याचं जीवन आपल्याला मनाचं जीवन देतं आणि मनाचं जीवन आपल्याला शरीराला जीवन देतं. हालेलुया. म्हणजे ज्याला जीवन मिळालं आहे तो शांतीत आहे, तो आनंदात आहे, तो विसाव्यात आहे, तो समाधानी आहे आणि त्याचं शरीर त्याला साथ देतं. बरेचसे आजार हे मानसिक आजारामुळे व्याधी असलेले असतात, नाही का? तुम्ही डॉक्टरकडे जा, तुम्ही सांगा मला ऍसिडिटी होते, डॉक्टर सांगतो तू टेन्शन घेतो. क्षमा न केल्यामुळे बरेचसे आजार होतात की नाही? खरं आहे की नाही? भीती आल्यामुळे बरेचसे आजार होतात, आपलं शरीर काम करत नाही, डिप्रेशन येतं. हे कसले आजार आहेत? मनाचे आजार. म्हणजे देवाचा आपल्याविषयीचा उद्देश आहे, त्याने आपल्याला सर्वकाळचं जीवन दिलेलं आहे, ते आपण घ्यावं. त्याच्यामध्ये त्याच्या वचनांनी आपल्या मनाचं रूपांतर व्हावं आणि आपलं शरीर त्याला साथ देईल. आपण आरोग्य मागतो, पण जे आत्म्याचं आहे ते आपण घेत नाही. येशूनं आरोग्य दिलं की नाही? पण किती काळ टिकलं ते त्यांचं? किती जण आले त्याच्याजवळ? किती जणांचं तारण झालं? खूप जणांना बरं केलं की नाही? पण त्याच्या मागे किती आले? किती जणांनी सर्व काळचं जीवन मिळवलं? हालेलुया. त्यामुळे आपलं लक्ष जीवनाकडे असलं पाहिजे. प्रभू मला काय देण्यासाठी आला? तर चोर येतो तो चोरी करावी, ठार मारावे आणि नाश करावा, याच हेतून चोर येतो. चोराचा उद्देश आहे की आपण ख्रिस्ताशी एक होऊ नये. चोराचा काय उद्देश आहे? सैतानाचा काय उद्देश आहे? आपल्याला ख्रिस्ताची ओळख होऊच नये. जेव्हा आपल्याला ख्रिस्ताची ओळख होते, जेव्हा आपण त्याच्याशी एक होतो, तेव्हा त्याचं जीवन आपल्याला मिळतं, त्याची वचनं आपल्याशी तो बोलतो आणि आपल्याला जीवन देतो. तो म्हणतो मी माझे शब्द पाठवतो आणि तुमचे रोग बरे करतो. मग सैतानाचा उद्देश आहे मी ख्रिस्ताशी एक होऊच नाही. एदेन बागेत काय झालं? एदेन बाग में क्या हुआ? तो एक थे कि नहीं? आदम और परमेश्वर क्या थे? एक थे, सहभागिता थी उनके पास, आत्मा में एक थे. वो नंगे थे लेकिन उनको पता नहीं था आदम को कि मैं नंगा हूं. लेकिन शैतान ने क्या किया? क्या तोड़ा? रिलेशन तोड़ा, नाता तोड़ा, जीवन निकाल दिया. तू खचित मरशील. काय मेलं? आत्म्याचं जीवन मेलं. मग त्याला मनाचं जीवन तो त्याने पाहिलं मी नग्न आहे, ती भीती आली, सायको, ते लपले, ब्लेम करू लागले. हिनं असं केलं म्हणून तसं झालं, त्यानं तसं केलं म्हणून तसं झालं, तसं केलं, त्याने केलं म्हणून तसं झालं. आणि तीच अधोगती आतापर्यंत आहे. जीवन निघून गेलं. पण प्रभू येशू तेच जीवन आपल्याला देण्यासाठी आला. जे आदामानं घालवलेलं ते आपल्याला त्यानं फुकटवारी दिलं, जेव्हा त्यावर आपण विश्वास ठेवतो.
हालेलुया. मी तर त्यांना जीवन असावे आणि ते विपुल असावे, उदंड असावे म्हणून आलो आहे. किती देतो तो जीवन? प्रभू येशू किती जीवन देतो आत्म्यामध्ये? पाव किलो, 10 ग्रॅम. तू किती घेतो ते सांग. तुझी कॅपॅसिटी किती आहे? हालेलुया. मोजून मापून आत्मा मोजून मापून देत नाही. तुम्ही किती घेता त्याच्यावर आहे. तुम्हाला किती हवा आहे प्रभू? तुम्हाला त्याच्याशी किती नातं जडून ठेवायचं आहे? तुम्हाला त्याची काय त्याच्याबरोबर कधी किती चालायचं आहे? तेवढं मिळणार. तेरे साथ हम चले जीवन तब हमें मिले. बरोबर आहे ना गाणं? त्याच्या बरोबर चाललो तर आपल्याला जीवन मिळतं. आणि सैतानाला तेच नकोय. त्यासाठी काय करतो तो? आपल्यावरती, मनावरती हल्ला करतो. त्याला आपले वीक पॉइंट माहीत आहे. आपला अनुभव आहे त्याला. छोट्यापणापासून त्यानं आपल्याला पाहिलं. कोण पैशामध्ये फसेल, कोण व्यभिचारात फसेल, कोण गर्वामध्ये फसेल, कोण रूपामध्ये फसेल, कोण खोटं बोलण्यात फसेल. सगळं त्याला माहित आहे आणि तो तिथेच हमला करेल. माझ्या स्ट्रॉंग पॉइंटवरती सैतान हल्ला करेल का? मी विचारच नाही करत. दारू प्यायला मला तो टेम्प्ट करेल का? नाही. मला काही, मी विचारच नाही करत. मला लाखो रुपयाची आळजरी आणून दिली तरी नाही. पण त्याला माहित आहे मी कुठे फसेल. तुमचंही तसंच आहे. आपका भी वैसे ही है कि शैतान, उसको पता है कि आपका वीक पॉइंट कहाँ, वो वही बार 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 हमला करेगा. फोर्ट होता है, किला होता है. एनिमी कहाँ से हल्ला करता है? कमजोर बाजू होती है उधर. बराबर कि नहीं? तो हमारा भी जीवन है, हमें संभालना है. इसीलिए तिमोथी की किताब में लिखा है, 1 तिमोथी 6:12, सार्वकालिक जीवन घट्ट धरून ठेव. काय लिहिलंय? सर्वकाळचं जीवन घट्ट धरून ठेव. बारावं वचन, 1 तिमोथी 6:12. Panginoon, verso 9, Pela Timotheus, उसका 6 अध्याय, verso 12. विश्वास की अच्छी पुष्टि लड़ और उस अनंत जीवन को धर ले जिसके लिए तू बुलाया गया और बहुत से गवाहों के सामने अच्छा अंगीकार दिया था. 11 आणि 12 ह्यामध्ये तरुणांना एक संदेश आहे. इकडे लिहिले, विश्वासासंबंधीचे चांगले युद्ध कर, सार्वकालिक जीवन घट्ट धरून ठेव. काय लिहिलंय? सार्वकालिक जीवन घट्ट धरून ठेव. आपण सोनं असेल तर किती काळजी घेतो? असं टेबलवरती ठेवून देतो का? ज्याची किंमत आपण करतो त्याची आपण काळजी घेतो. मग असं लिहिलंय की तुम्ही सर्वकाळच्या जीवनाची काळजी घ्या, नाहीतर तुम्ही हरवून टाका. बघा 11वं वचन लिहिलंय, हे देवाच्या माणसा तू तर यापासून पळ. कशापासून पळ? वाईटाच्या प्रकारापासून पळ. फ्ली. काय म्हणतोय तो? फ्ली. वाईटापासून पळ. न्यायपण, सुभक्ती, विश्वास, प्रीती, सहनशीलता, लीनता यांच्या पाठीस लाग. म्हणजे जीवनाच्या पाठीस लाग, या फळांच्या पाठीस लाग. फॉलो. पहिली गोष्ट फ्ली. फ्ली फ्रॉम इमॉरॅलिटी, फ्ली फ्रॉम इव्हिल. दूर पळ, त्याच्या नादाला लागू नको. दुसरी गोष्ट आहे फॉलो. पाठीस लाग, ख्रिस्ताच्या मागे चाल. नाही पण सुभक्ती, विश्वास, आत्म्याची फळं त्याच्या मागे चाल. तिसरी गोष्ट आहे फाईट.
विश्वास संबंधीचे चांगले युद्ध कर. फ्ली, फॉलो, फाईट तरुणांसाठी आहे. आम्ही पण घेतलं तरी चालेल, आमच्यासाठी पण आहे. हालेलुया. आणि चौथी गोष्ट, सर्वकालिक जीवन घट्ट धरून ते होल्ड फास्ट इटर्नल लाईफ. फ्ली, फॉलो, फाईट, होल्ड फास्ट. मग काय होईल जीवनाचं? काय होईल आयुष्याचं? भीती नाही, चिंता नाही, ना खेद ना तोटा, सगळं काही समाधानी जीवन प्रभू पुरवणार नाही का? हालेलुया. बघा, योहान 3 अध्याय. सोळावं वचन. नंबर 133 यूहन्ना उसका 3 अध्याय 16. क्योंकि परमेश्वर ने जगत से ऐसा प्रेम रखा कि उसने अपना एकलौता पुत्र दे दिया, ताकि जो कोई उस पर विश्वास करे वह नष्ट न हो परंतु अनंत जीवन पाए. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सर्व काळचे जीवन. येशू ख्रिस्त आपल्याला देण्याचा देवाचा उद्देश काय? हेल्थ, वेल्थ, प्रॉस्पेरिटी, सर्व काळाचे जीवन. ते आहे, हे सगळं आहे. हे आहे आणि ते नाही तर गेला. जगामध्ये आहे की नाही हे हेल्थ, वेल्थ, प्रॉस्पेरिटी? जगातली लोक हेल्दी आहेत की नाही? वेल्दी? आपल्याकडे तर एवढंसं पण नाही, त्यांच्याकडे ते करोडो काय लाखाचा घोटाळा करतात, हजारो कोटी करोड. प्रॉस्पेरिटी, कोण प्रॉस्पर आहे? पण त्यांच्यामध्ये जीवन नाही, त्यांना झोप लागत नाही. आमच्याकडे जेवढं आहे आम्ही समाधानी आहोत, आम्हाला चांगली झोप लागते. हालेलुया. आम्ही शांतीत झोपतो आणि देव आम्हाला झोपेमध्ये देतो. स्तोत्रामध्ये लिहिलंय 3 आणि 4 मध्ये देव त्यांना झोपेमध्ये देतो. म्हणजे आम्हाला कष्ट पण करावे लागत नाही, आम्हाला मिळतं. हालेलुया. ज्याला जीवन आहे त्याला सर्व आहे. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये. नाश कुठे होतो? इथे पण होतो, मेल्यानंतरही आहे. तो सर्व काळचा नाश आहे, पण इथेही नाश आहेच. घात करण्यासाठी येतो की नाही सैतान? नाश करण्यासाठी येतो की नाही? विध्वंस करण्यासाठी येतो की नाही? अशासाठी की तुम्ही नीट जगू नये, तुम्हाला शांती नसावी, तुमचा आनंद हिरावून घेतला जावा, तुम्ही समाधानी नसावं, तुम्ही सर्व हवेने भरलेलं असावं आणि तुम्ही देवापासून दूर व्हावं. हा सैतानाचा हेतू आहे की नाही? पण प्रभू आला कशासाठी? माझं आणि त्याचं नातं जोडण्यासाठी. जर ते नातंच नसेल तर माझा काय उपयोगच नाही ना. मी प्राण्यासारखा आहे. देवाशिवाय माणूस जनावर आहे. तेलाशिवाय दिवा नाही. शाईशिवाय पेन उपयोगाचा नाही. देवाशिवाय माणूस जनावर आहे की नाही? माणूस व्हायचंय, काय करावं लागेल? जीवन घ्यावं लागेल. आत्म्याचं जीवन, जोय लाईफ, त्याच्याशी एक व्हावं लागेल. हालेलुया.
योहान 17:3 मध्ये बघा, सार्वकालिक जीवन काय आहे, प्रभू येशू त्याची व्याख्या काय सांगतोय. बयान नंबर 156 यूहन्ना उसका 17वां अध्याय वचन 3. 3 और अनंत जीवन यह है कि वे तुझ एकमात्र सच्चे परमेश्वर को और यीशु मसीह को जिसने तुझे भेजा है जाने. सर्वकाळचे जीवन हेच आहे की जो तू एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठवले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे. स्वर्गात जावे लिहिलंय का? ते तर बाय प्रॉडक्ट आहे, म्हणजे ते होणारच. जर हे असेल तर ते होणारच आहे, होईल की नाही? पण हे नसेल तर ते होईल याची शाश्वती नाही आहे. ओळखावं म्हणजे नक्की काय? एक व्हावं, नाही का? मी माझ्या बायकोला ओळखतो म्हणजे काय? ती मला ओळखते, म्हणजे माझे विचार, माझी वागणूक, मला काय आवडतं, मला काय नापसंत आहे ते ती जाणते, ती मला ओळखते. तुम्ही मला नाही ओळखत, कारण तुम्ही माझ्याबरोबर राहत नाही. मी तुम्हाला पण पूर्णपणे ओळखू शकत नाही, कारण मी तुमच्याबरोबर राहत नाही. कोण मला पूर्णपणे ओळखेल? कौन मुझे पूरा जानेगा? जो मेरे साथ रहता है. मेरी वाइफ मेरे साथ 24 घंटा होती, तो उसको मैं पूरा पता हूँ. मुझे क्या चाहिए, मुझे क्या खाना अच्छा लगता है, मुझे कहाँ जाना अच्छा लगता है, मुझे क्या बोलना पसंद है, मेरी सब हैबिट्स, मेरी हॉबीज़. मेरे वाइफ को उसके सिवा किसी को और पता नहीं है. तो प्रभू तेच सांगतोय की मी तुमच्याबरोबर राहीन, तुम्ही मला जाणा. मला काय आवडतं, मला काय आवडत नाही हे तुम्ही जाणा. कधी? मग तेच सार्वकालिक जीवन आहे. तुम्ही माझ्यामध्ये जाणाल, माझ्यासारखे व्हाल. तुम्ही मला जाणाल, माझ्यासारखे व्हाल. माझं जीवन तुमच्यामध्ये असेल, मी तुम्हामध्ये राहीन, तुम्ही माझ्यामध्ये राहा. माझ्यात एक असल्या वाचून तुम्हाला काहीच करवत नाही. हालेलुया. जीवन म्हणजे नुसतं जगणं का? दिवस घालवणं. वर्षामागून वर्षे हॅपी बर्थडे केले, दिवस झाले, संपले, मस्त वर्ष गेलं, पुढचं वर्ष भरभराटीचं असू दे. दॅट इज नॉट लाईफ, दॅट इज बायो लाईफ. सार्वकालिक जीवन त्याच्याशी जडलेलं असणं, त्याचं सान्निध्य आणि त्याचा आवाज ऐकणं. जीवन कसं मिळतं त्याचा आपल्याला? त्याचा आवाज ऐकून. त्याचा आवाज ऐकल्याशिवाय त्याचं जीवन आपल्याला मिळत नाही. बघा, प्रभू येशू सांगतो तुम्ही वचन शोधता, पूर्ण शास्त्रलेख शोधता, परंतु जीवन मिळवण्यासाठी तुम्ही माझ्याकडे येत नाही. 6वा अध्याय, योहान 6वा अध्याय, वचन 40. नंबर 139 यूहन्ना उसका 6वां अध्याय वचन 40. क्योंकि मेरे पिता की इच्छा यह है कि जो कोई पुत्र को देखे और उस पर विश्वास करे वह अनंत जीवन पाए और मैं उसे अंतिम दिन फिर जिला उठाऊंगा. कारण माझ्या बापाची इच्छा हीच आहे की जो पुत्राला पाहून त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सर्व काळचे जीवन असावे आणि मी शेवटल्या दिवशी त्यांना उठवी. आणि एक दुसरं वचन आहे की तुम्ही शास्त्रलेख शोधता, परंतु जीवन मिळवण्यासाठी तुम्ही माझ्याकडे येत नाही. 5वा अध्याय, वचन 39 आणि 40. यूहन्ना 5 वचन 39 से 40. तुम पवित्र शास्त्र में ढूंढते हो क्योंकि समझते हो कि उसके अनंत जीवन तुम्हें मिलता है और यह वही है जो मेरी गवाही देता है. फिर भी तुम जीवन पाने के लिए मेरे पास आना नहीं चाहते. तुम्ही शास्त्रलेख शोधून पाहता कारण त्यामध्ये तुम्हाला सर्वकाळचे जीवन आहे असे तुम्हाला वाटते. आपल्याला काय वाटते? मी बायबल वाचलं म्हणजे मला जीवन मिळालं. नाही.
ती वचनं येशूच्या मुखातून आपल्याला ऐकू आली पाहिजे. ती लिहिलेली वचनं जिवंत झालेली पाहिजे. ती जीवन दे. बायबल वाचणं चुकीचं नाहीये. ही वचनं जर वाचली तरच ती वचनं जिवंत होऊन येतील. त्यामुळे बायबल वाचणं महत्वाचं आहे. जर मी हे वाचलं नाही तर पवित्र आत्मा माझ्याशी काय बोलेल? पवित्र आत्मा येशूची वचनं त्याच्या मुखातून मला सांगतो, तुम्हाला सांगतो. ज्याला कान आहेत तो ऐको. प्रभू म्हणतो तुम्ही शास्त्रलेख शोधून पाहता कारण त्यामध्ये तुम्हाला सर्व काळचे जीवन आहे असे तुम्हाला वाटते. हे सार्वकालचे जीवन त्याविषयी साक्ष देणारं पुस्तक आहे. हे काय आहे? सर्वकाळच्या जीवनाविषयीची साक्ष हे पुस्तक देतं. ती साक्ष ख्रिस्त येशूमध्ये आहे. त्यालाच घेतलं पाहिजे. आणि तरी तुम्ही जीवन मिळवण्यासाठी माझ्याकडे यायला इच्छित नाही. तो शब्द देवाचे बोलत होता की नाही? त्यांना शिकवत होता की नाही? तरी त्यांनी शास्त्रलेख जिवंत शब्दापेक्षा महत्वाचा मानला. अक्षर जीवे मारतं, आत्मा जीवन देतो. अक्षर जीवे मारेल कारण आपण काहीच करण्यास समर्थ नाही. आत्मा जीवन देतो म्हणजे तो जे आपल्याला बोलेल ते आपण केलं तर जीवन मिळतं. हे शब्द त्याच्या मुखातून जर आपण ऐकले आणि तसं केलं तर आपल्याला जीवन मिळतं. आकाशातून जिवंत भाकर आलेली मीच आहे. जो मला खातो तो कधीही मरणार नाही. मनुष्य केवळ भाकरीने नाही तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने, प्रत्येक शब्दाने सार्वकालिक जीवन कुठे मिळतं? हे शब्द जिवंत होऊन माझ्याशी बोलतात तेव्हा मी जिवंत असतो. हालेलुया. हालेलुया. सार्वकालिक जीवन हेच आहे की त्याने बापाला आणि त्याच्या पुत्राला ओळखावं, त्याची वाणी ऐकावी. माझी मेंढर वाचा 10 आणि 28. नंबर 146 यूहन्ना उसका 10वां अध्याय वचन 26 और 27 और 28. मेरी भेड़ मेरा शब्द सुनती है, मैं उन्हें जानता हूँ और वे मेरे पीछे पीछे चलती है और मैं उन्हें अनंत जीवन देता हूँ. वे कभी नष्ट न होगी और न कभी उन्हें मेरे हाथ में छीन लेंगे. हालेलुया. इटर्नल सिक्युरिटी म्हणजे सार्वकालिक भरोसा कधी मिळेल? इन्शुरन्स आहेच, मला आहेच, मला मिळणारच. कसं? इकडे मार्ग सांगितलेला आहे प्रभूने. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो, ते मला ओळखतात. ती माझी वाणी ऐकतात, माझी वाणी ओळखतात. आदल्या पॅसेजमध्ये लिहिलेलं आहे माझी मेंढर माझी वाणी ओळखतात. मी त्यांना ओळखतो आणि ती माझ्या मागे येतात. म्हणजे हे कंटिन्युअल कम्युनिकेशन आहे. एक दिवसाचं नाही, 24 तास शक्य नाही, पण सराव करावा लागेल. हालेलुया. जर प्रभूची वाणी आपण ऐकत नसू तर आपण कोणाची ऐकतो? दोनच गोष्टी आहेत. एक तर देव बोलतो किंवा एक तर देह बोलतो, म्हणजे सैतानाचं काम. आपण ऐकतो कोणाचं? हालेलुया. माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो, ती माझ्या मागे, म्हणजे ते माझ्या ऐकून माझ्या आज्ञा पाळतात. मी त्यांना सर्वकाळचे जीवन रोज रोज देतो. एक दिवस मिळालं झालं का? सर्वकाळचे म्हणजे सर्वकाळचं. काल पण होतं, आज पण आहे, उद्या. येशू ख्रिस्त काल, आज आणि उद्या सर्व काळ सारखाच आहे.
त्यांचा कधीही नाश होणार नाही. सिक्युरिटी आहे. कधी? माझी मेंढरं माझी वाणी ऐकता, मी त्यांना ओळखतो, ती माझ्या मागे येतात. लोक काहीही बोलो, जग काहीही बोलो, माझा किती लॉस हो, मला किती फसवो, काहीही करो, मारो कुटो, तुरुंगात टाको, मी प्रभूला सोडणार नाही. मी त्यांना सर्व काळचे जीवन देतो, त्यांचा कधीही नाश होणार नाही. पाहिजे आपल्याला ही सिक्युरिटी की मी मेल्यानंतर माझ्या प्रभूच्या बरोबर असेल. इतका विश्वास आहे का आपल्याला आज, की आज मी मेलो तरी माझा प्रभू मला घेईल? आहे आहे तर सुखी आहात, नाही तर करा, नाही तर काहीतरी बदल घडवावा लागेल. आणि कोणीही त्यांना माझ्या हातातून हिसकवू घेणार नाही. कोणीही असो, सैतानही नाही, बीजेपी नाही, बेरोजगार दलही नाही, कोणी आपल्याला देवाच्या हातातून हिसकावू घेणार नाही. हालेलुया. हे आहे सर्वकाळचं जीवन, जे सर्व काळचं आपण नवीन जन्म घेतो तेव्हापासून जे सुरू होतं ते न संपणार, मेल्यानंतरही न संपणार. या सर्वकाळची जीवन कधी सुरू होतं? आपण नव्याने जन्मतो तेव्हा. नव्याने जन्मल्याशिवाय कोणीही देवाच्या राज्यात जाऊ शकणार नाही. त्यामुळे ख्रिस्तावरती विश्वास ठेवणं इतकंच नाही, त्याला अंगीकारणं महत्वाचं आहे. योहान 1 10-12. नंबर 130 यूहन्ना उसका पहला अध्याय वचन 10 से 12 तक। वह जगत में था और जगत उसके द्वारा उत्पन्न हुआ और जगत ने उसे नहीं पहचाना। वह अपने घर आया और उसके अपनों ने उसे ग्रहण नहीं किया, परंतु जिन्होंने उसे ग्रहण किया उसने उन्हें परमेश्वर की संतान होने का अधिकार दिया, अर्थात उन्हें जो उसके नाम पर विश्वास रखते हैं। तो जगात होता व जग त्याच्याकडून निर्माण झाले, तरी जगाने त्याला ओळखले नाही. तो त्यांच्यामध्ये आला, खुद्द परमेश्वराचं रूप त्यांच्याशी बोलत होतं. देव प्रकारे आपल्या दासांशी बोलला नाही का? शेवटल्या काळी तो आपल्या पुत्राच्या द्वारे बोलला, पण त्यांनी त्याला घेतलं नाही. त्यांनी त्याला वधस्तंभ खिळलं आणि त्यांनी त्याला ओळखलं नाही. जे त्याचे स्वतःचे त्याकडे तो आला. कोण होते त्याचे स्वतःचे? उसके खुद के कौन थे? यहूदी लोग, जो परमेश्वर ने चुने हुए थे, अब्राहम का वंश, जो उसका खासगी का धन. उन्होंने उनको, प्रभु को लिया नहीं, ग्रहण किया नहीं, तरी त्याच्या स्वतःच्या लोकांनी त्याला अंगीकारले नाही. वचन 12, परंतु जितक्यांनी त्याच्यामध्ये आपणही आलो, मी आलो, तुम्ही आलो आणि येणार आहेत. जितके विश्वास ठेवतील, जितक्यांनी त्याला अंगीकारले. अंगीकारले म्हणजे काय? मध्ये घेतलं. कुठे घेतलं? मध्ये. तो बाहेर होता, त्याला मध्ये घेतलं. प्रभू आणि तारणारा म्हणून स्वीकारलं. काय म्हणून स्वीकारलं? येशू ख्रिस्ताला दोन गोष्टी आहेत, प्रभू आणि तारणारा. ज्या गोष्टीत तो प्रभू आहे त्या गोष्टीत आपण तारलेले आहोत. ज्या गोष्टीत तो प्रभू नाही त्या गोष्टीत आपण तारलेले नाही. ज्या गोष्टींवरती त्याला अधिकार आहे त्या गोष्टी आपण तारलेले आहोत. बघा, आपल्या जीवनात अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या त्याच्या प्रभुत्वाखाली नाहीत? आपलं शरीर आहे, पैसे, नोकरी,
काय काय आहे जे त्याच्या अधिकाराखाली नाही ते तारलेलं नाहीये. ज्या ज्या गोष्टीमध्ये आपण त्याला अंगीकारलं, त्याला प्रभुत्व दिलं, त्या गोष्टीमध्ये आपण तारले गेलो. त्यांनी आपल्याला त्याच्या लेकरं होण्याचा, त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने लेकरं होण्याचा अधिकार दिला. बघा, मी ड्राईव्ह करताना माझी गाडी, मेरी गाड़ी है, तो सपोज रोहित मेरे साथ में बैठा है, मैंने रोहित को चलाने दी गाड़ी, और बीच बीच में मैं वो जो स्टेयरिंग है उसको ऐसे ऐसे करूंगा, चलाऊंगा, तो चलेगा क्या? हाँ, स्टेयरिंग किसके हाथ में है? रोहित के हाथ में. मैं बाजू में बैठा हूँ और मैं बीच बीच में ऐसे लेफ्ट राइट कर रहा हूँ, क्या होगा? हाँ? देखो, वैसे ही हम करते हैं, हम हंसते हैं अभी, लेकिन वैसे ही जिंदगी में होता है. आपण काय करतो? प्रभूला सांगतो, प्रभू तू आजपासून माझा प्रभू. मुखाने तू त्याला प्रभू म्हणून स्वीकारशील ना, येशू ख्रिस्ताला मुखाने प्रभू म्हणून स्वीकारलं ना. पण प्रभुत्व दिलंय का? की काही गोष्टी आपल्या जीवनाच्या आपण आपल्याच हातात घ्यायला बघतो आणि मग ॲक्सिडेंट होतो. का चालत नाही आपलं जीवन नीट? सांगा, उत्तर माहित आहे का? त्याला प्रभुत्व दिलेलं नाहीये. त्याला एकदा देऊन टाका, सर्व आपला भार त्याच्यावर टाका, तो तुमची काळजी घेतो. ते आहे सार्वकालिक जीवन. प्रभू, माझ्या शरीराचा तू ताबा, तू मालक, माझा प्रभू तू, माझं चालव, माझ्या मुखाचा ताबा, माझ्या डोळ्यांचा ताबा, माझ्या शरीराचा ताबा तू घे. सर्व अवयव तुझे. आपली शरीरं जिवंत अशी यज्ञ म्हणून त्याच्या पुढे सादर करा आणि आपल्या मनाचे रूपांतर होऊ द्या की तो माझा प्रभू आहे. मग बघा काय होतं, होईल की नाही? तो बरोबर गाडी नीट घेऊन जाईल की नाही? बोल, काय ते गाणं आहे ना, सुकाणू घे रे प्रभू तुझ्या हाती. हा, पण दुसऱ्या दिवशी माझ्या हातात घेतो मी. तू बाजूला तिकडे बस, मला काय सांगू नको, मी घेतो. एक दिवस हे गाणं बोलायचं, दुसऱ्या दिवशी माझ्या हातात. हे चालत नाही, असं नाही चालत. गायचं तर पूर्ण द्या ना, तर देऊ ना. इफ ही इज नॉट लॉर्ड ऑफ ऑल, ही इज नॉट लॉर्ड ॲट ऑल. समजलं? इफ ही इज नॉट लॉर्ड ऑफ ऑल, तो सर्वांचा प्रभू नाही, सर्व गोष्टींचा प्रभू नाही, तर तो आपला प्रभू नाही. ही इज नॉट लॉर्ड ॲट ऑल. जीवन मिळेल नाही. आपल्याला जीवन पण पाहिजे आणि हे पण पाहिजे. जीवन आणि मरण तुझ्या पुढे ठेवलेलं आहे. आशीर्वाद आणि शाप तुझ्या पुढे ठेवलेले आहे. अनुवाद 30, तू आणि तुझ्या संतानानं जगावं म्हणून तू जीवन निवडून घे ना. अनुवाद 30:12. 30:20 ना, 30:19. अनुवाद ड्यूटरॉनॉमी 30:19. अनुवाद 30वा अध्याय वचन 19. अनुवाद 254, व्यवस्था विवरण उसका 30वां अध्याय वचन 19. मैं आज आकाश और पृथ्वी दोनों को तुम्हारे सामने इस बात की साक्षी बनाता हूँ कि मेरे जीवन और मरण, आशीष और शाप तो तुम्हारे आगे रखा है. इसलिए तू जीवन को अपना ले कि तू और तेरा वंश दोनों जीवित रहे. आज मी आकाश व पृथ्वी यांना तुझ्या विरुद्ध साक्षी करून ठेवतो की जीवन व मरण, आशीर्वाद व शाप ही मी तुझ्या पुढे ठेवली आहेत. यास्तव तू म्हणजे तू आणि तुझ्या संतानाने जगावे म्हणून तू जीवन निवडून घे. रोज चॉईस आहे. आज कधी, उद्या काय होईल आजचं? आज. उद्या आज होईल की नाही?
मग कधी करायची आहे चॉईस? रोज 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 आपल्या पुढे चॉईस असते. सैतानाचं ऐकायचं की देवाचं ऐकायचं? आज मी आकाश व पृथ्वी ह्यांना तुम्हा विरुद्ध साक्षी करून ठेवतो. आपल्या विरुद्ध साक्ष कोण देईल? न्यायाच्या दिवशी आपल्या विरुद्ध साक्ष कोण देईल? आकाश आणि पृथ्वी. म्हणजे आकाश आणि पृथ्वी पाहत आहेत आणि आपण कुठेही लपू शकत नाही. आकाश आणि पृथ्वी आहेच. त्याहीपेक्षा उंच प्रभू आहे. जीवन व मरण, आशीर्वाद व शाप ही मी तुम्हा पुढे ठेवली आहे. चॉईस. माझी इच्छा, देवाची इच्छा पूर्ण करणं की स्वतःची इच्छा पूर्ण करणं, सैतानाची इच्छा पूर्ण करणं. रोज चॉईस आहे ना. माणसाला देवानं विल दिलेला आहे. काय दिलेलं आहे? इच्छाशक्ती. आदमाला पण दिलेली. त्याने रोबोट बनवलं नाही ना. रोबोटला इच्छाशक्ती आहे का? नाही. आपल्याला रोबोट म्हणून मुलगा चालेल का? कोणाला पाहिजे रोबोट मुलगा? सगळं करेल तो. दुकानावर जाऊन येईल, झोमॅटो मागवेल, सगळं करेल, चहा सकाळी आणून देईल, ब्रेकफास्ट बनवेल, आंघोळ पण घालेल. पाहिजे? मरेपर्यंत साथ दे. पाहिजे रोबोट मुलगा? देवानं आपल्याला कसं बनवलेलं आहे? इच्छाशक्ती दिलेली आहे. तुला करायचंय की नाही, होय की नाही, रोज डिसिजन घे. आणि एक सांगतो, आपण आज जे आहोत ते आपण सर्व केलेल्या निवडींमुळे आहोत. यू आर द सम टोटल ऑफ द चॉईसेस यू मेड इन द पास्ट. ट्रू ऑर नॉट? आपण जे काही आज आहोत ते सर्व निर्णय जे आपण भूतकाळात घेतले त्यामुळे आहोत. मी आज इथे उभा आहे ते माझ्या निर्णयांमुळे आहे. तुम्ही जे आहात, जसे आहात ते तुमच्या निर्णयामुळे आहात. आणि तसे असालही. 10 दिवसांनी, 10 वर्षांनी, 15 वर्षांनी जे तुम्ही निर्णय घेतले आहात त्याची सब टोटल त्यावेळेला असेल की तुम्ही उभे आहात की पडलेले आहात. रोज निर्णय घ्यायचा आहे. मला जीवन हवंय की मला मरण हवंय? माझी पिढी जगलेली पाहिजे की माझी पिढी मेलेली पाहिजे? यू आर द सब टोटल ऑफ द चॉईसेस यू मेड इन द पास्ट. प्रभू क्षमा करतो, पण मला बदलावं लागेल. हालेलुया. तुझ्या संतानाने जगावे म्हणून तू जीवन निवडून घे, अशासाठी की तुझा देव, तुझा यहोवा तुझा देव, ह्याच्यावर तू प्रीती करावी. जेव्हा मी जीवन निवडून घेतो, त्याचं ऐकतो, तेव्हा मी काय सांगतो? मी तुझ्यावर प्रेम करतो. तुम्ही माझ्यावर प्रेम करत असाल तर माझ्या आज्ञा, माझी वचनं पाळा. सोपं आहे. तेच आहे ना इकडे. त्याची वाणी ऐकावी आणि त्याला सार्वकालिक जीवनाला चिकटून राहावे, घट्ट धरून राहावे. कारण तोच तुझे जीवन. कोण? येशू. तोच तुझे जीवन, तुझ्या आयुष्याच्या दिवसाची वाढ आहे. अरे आरोग्य आलं की नाही त्याच्यात? मागायची गरज पडत नाही. जीवन आहे, सगळं काही आहे. यासाठी की यहोवाने तुझ्या पूर्वजांशी, अब्राहमाशी, इसाकाशी आणि याकोबाशी जो देश त्यांना देण्याची शपथ केली त्यात तू राहावे. त्यांना भौतिक देश दिलेला, आपल्याला देवाचं राज्य दिलेलं आहे. त्यांना भौतिक देश दिलेला आहे, आपल्याला देवाचं राज्य दिलेलं कुठे आहे? कुठे आहे देवाचं राज्य? ते दिसेल असे नसते. ते कुठे आहे? ते तुमच्या मध्ये आहे. कारण जीवन मध्ये आलं म्हणजे देवाचं राज्य मध्ये आलं. जिथे देव आहे तिथे देवाचं राज्य नाही का? खाणे आणि पिणे त्यात देवाचे राज्य
तर नीतिमत्व, शांती आणि पवित्र आत्म्यात आनंद हे देवाचे राज्य आहे, हे जीवनाचे फळ आहे. शांतीला कमी पडेल, आनंदाला कमी पडेल नाही, आरोग्याला कमी पडेल. देवाच्या राज्यात काय कमी आहे? चॉईस. मी काय निवडतो. आता मला बरं वाटेल. येसावाने काय निवडलेलं? भौतिक मरण. त्यानं आपला ज्येष्ठपणाचा हक्क तुच्छ मानला. ज्येष्ठ होता. आपण आपल्या पुत्रत्वाचा हक्क तुच्छ मानतो का? की देवानं मला पुत्र होण्याचा अधिकार दिलेला आहे, मी तुच्छ मानतो. या छोट्याशा जगाच्या गोष्टींसाठी, वासनेसाठी, दारूसाठी, लोकांच्या भयासाठी मी माझं पुत्रत्व सोडून देतो? नाही. मी वाट पाहीन. मी वाट पाहीन. मी आज नाकारेन, पण मी घेईनच घेईन. मी मिळवूनच घेईन. जे मला प्रभूनं ठेवलं आहे ते मी घेणारच घेणार. मी धीरानं वाट पाहीन. आणि त्याने तो माझ्याकडे वळला. तो उत्तर देणार नाही का? इन हिज टाइम ही मेक्स ऑल थिंग्स ब्युटिफुल. तो त्याच्या वेळेत सर्व काही सुंदर करतो. वचन आहे ना, तो त्याच्या वेळेत सर्व काही सुंदर करतो. मला वाट पाहिली पाहिजे, निवड केली पाहिजे. आज जरी मी कष्टाची निवड करेन, मी दुःखाची निवड करेन, तरी उद्या आनंद आहे. आज मी जे पेरेन ते उद्या उगवेल. जो देहाकरता पेरतो, इफिसियन्स पत्र 6वा अध्याय, जो देहाकरता पेरतो तो मरण या पिकाची कापणी करील, आणि जो आत्म्याकरता पेरतो तो सार्वकालिक जीवन ह्या पिकाची कापणी करील. ही गलतीकरास पत्र 6वा अध्याय 7 आणि 8. गलती 6वा अध्याय 6, 7, 8 आणि 9. गलतियों उसका 6वां अध्याय वचन 7 से 9 तक. दोहराना भाव परमेश्वर शब्दों में नहीं लाया जाता, क्योंकि मनुष्य जो कुछ बोता है वही काटेगा. क्योंकि जो अपने शरीर के लिए बोता है वह शरीर के द्वारा विनाश की कटनी काटेगा, और जो आत्मा के लिए होता है वह आत्मा के द्वारा अनंत जीवन की कटनी काटेगा. हम भले काम करने साहस न छोड़े, क्योंकि हम ढीले न हो तो ठीक समय पर कटनी काटेंगे. इसलिए जहाँ तक अवसर मिले वह सबके साथ लड़ाई करे, विशेष करके विश्वासी भाइयों के साथ. फसू नका. काय लिहिलंय? फसू नका. कोण फसवतं? सैतान. थोड्याशा गोष्टीत फसवेल, मोठ्या गोष्टीत नाही फसवत. त्या दिवशी आम्ही बोलत होतो, विश्वासदादा आणि आम्ही. शमसोन कोण होता? शमसोन. किती ताकद होती? कशात फसला? बाईमध्ये ना. पण त्याच्या आधी तो फसलेला, माहित आहे कशात? कशात फसलेला? त्याने त्या शवामधली मध खाल्लेली. आणि तो नाझीर होता. नाझीराचा नियम काय होता? की त्यानं शवाला हात लावू नये. त्यानं त्या शवामधली मध खाल्लेली. देवाचा नियम तोडलेला. कुठं फसला? मुलीमध्ये नंतर फसला, पण आधी कुठे फसला? दावीद कुठे फसला? बेतशेबामध्ये ना. आणि उरियाला मारण्यात फसला ना. नाही, लढाईच्या वेळेला तो गच्चीवर फिरत राहिला. आज लढाईची वेळ नाही, आपण कसे गच्चीवर फिरत राहू? कसा मोठी पाप, त्याच्या आधी छोटे छोटे आपले निर्णय महत्वाचे असतात. मोठी पाप दिसतात, छोटे पाप दिसत नाहीत.
त्याला कोणी बघितलेलं शमशोनाला शवामधून खाताना? कोणीच नाही. त्याने ते कोडं सांगितलं ना, दलायला कोणाला त्यांच्या लोकांना कोडं सांगितलं ना, त्यांना ते करता आलं नाही, कारण त्यालाच माहिती होतं ते त्याचं उत्तर. म्हणजे कोणीच त्याला पाहिलं नव्हतं. हालेलुया. छोटी पापं दिसत नाही, पण असं लिहिलंय की कोकडे वेल नासवतात. काय? छोटे छोटे खोकडे द्राक्षावेल नासवतात. कोल्हे नाही नासवत. कोण नासवतं? छोटे छोटे कोल्ह्याची पिलं असतात ना, काय करतात? द्राक्षावेलीची थोडं खातात, अशी चावून टाकतात, खात नाही. कोण? कोकडं. म्हणजे छोटी छोटी पिल्लं पूर्ण झाड नासवतात. इकडे काय लिहिलंय? फसवू नका, देवाची थट्टा होत नाही. गॉड कॅनॉट बी मॉक्ड. देवाची निंदा करू नका, कारण माणूस जे काही पेरतो त्याची कापणी तो करील. भात पेरला भात उगवेल, गहू पेरला गहू उगवेल, चांगलं पेराल चांगलं उगवेल, वाईट पेराल वाईट उगवेल. म्हणजे जो आपल्या देहाकरता पेरतो तो देहापासून विनाश या पिकाची कापणी करील. जीवन आणि मरण तुझ्या हातात आहे. बी दिलेला आहे. तू काय पेरतोस? जीवनाची वचनं पेरतोस की मरणाची वचनं पेरतोस? कुरकुर पेरतोस की धन्यवाद पेरतोस? जीवन आणि मरण जिभेच्या सत्तेत आहे, त्याचे फळ तू खाशील. परंतु जो आत्म्याकरता पेरतो तो आत्म्यापासून सर्व काळचे जीवन ह्या पिकाची कापणी करील. धीर धरायचा आहे. आज दिसलं नसलं तरी आहे. हालेलुया. मिसर दिसत होतं की नाही? दुधामधाचा देश दिसत होता. तिथे विश्वासानं जायचं होतं. मिस्रात देहानं राहायचं होतं. सगळं देहाचं होतं. परंतु दुधामधाचा देश जो विश्वासानं वचनाच्या द्वारे दिलेला, तो विश्वासानं बळकावायचा होता. देवाचे आशीर्वाद, देवाचं जीवन विश्वासानं मिळवायचं आहे. दिसत नाही पण आहे. धीरानं वाट पहा. आपण बरे करण्यात थकू नये. काल केलं ना, आज नको ना. आज नको. काय ते रोज रोज प्रार्थनेला जायचं, प्रार्थना संपल्यावरचं प्रार्थना संपल्यावर प्रार्थना, इकडे जायचं तिकडे जायचं, कंटाळा नुसता. चा मस्त झोपायला मिळतं ते ना एक दिवस. कारण आपण न थकलो तर योग्य वेळी पिकाची कापणी करू. तुम्ही आज पेराल ते उगवेल. प्रतिफळ आहे. देवाची थट्टा होत नाही. तर मग जसं आपल्याला प्रसंग आहे तसे आपण सर्वांचे, विशेष करून विश्वासाच्या घराण्यातल्यांचे बरे करावे. हालेलुया. सार्वकालिक जीवन घट्ट धरून ठेव. ज्या कशाचे रक्षण करतोस बघा, नीतिसूत्र 4था अध्याय, ते सुद्धा जीवनाविषयीच आहे. नीतिसूत्र 4था अध्याय 20 ते 27 आपण वाचू. Proverbs chapter 4 verse 20 to 27. एक वाचू. 770 नीतिवचन उसका 4था अध्याय वचन 20 से आगे तक. हे मेरे पुत्र, मेरे वचन ध्यान करके सुन और अपना कान मेरी बातों पर लगा. माझ्या मुला, माझ्या शब्दांकडे लक्ष लाव. माझ्या सांगण्याकडे कान दे. कोणते कान? जेव्हा आपण शांत असतो, आपले विचार कुठे सुरू होतात आपल्याला माहीत पाहिजे. आपल्याला माहीत नसतं आपले विचार कुठे सुरू होतात. विचारांचा उगम तिथे जाण्यासाठी आपल्याला ध्यान करावं लागेल, शांत राहावं लागेल.
जगातले विचार बाजूला ठेवावे लागतील, तेव्हा आपल्याला त्याचे विचार, त्याची इच्छा, त्याचे शब्द कळतील. माझ्या शब्दांकडे कान लाव, माझ्या सांगण्यांकडे कान दे, ती तुझ्या डोळ्यांपुढून दूर न जावो. तू त्याचं कल्पना करत राहा. डोळे बंद करून सुद्धा आपण पाहतो की नाही? हो बोला. बघा, डोळे बंद करा आणि पहा, कुठे कुठे आपण फिरून येतो. काश्मीरला जाऊया, गेलो काश्मीरला, बघा ते मस्त डोंगर दिसतात, काय बर्फ आहे त्याच्यावर, काय नद्या वाहतात, काय ॲपल दिसतात, तर बापरे बापरे काय ते. बघा, तुम्हाला मी घेऊन जाऊ शकतो की नाही? देवही आपल्याला त्याच गोष्टीमध्ये घेऊन जाऊ शकतो. फक्त त्याला आपलं इमॅजिनेशन, आपली कल्पनाशक्ती पाहिजे आहे. त्याची वचनं जिवंत अशी पाहायची आहेत, झालेली पाहायची आहेत. ती तू आपल्या हृदयामध्ये राखून ठेव. कुठे लिही? हृदयामध्ये. नुसतं वाचून फरक पडणार नाही, ती माझ्या हृदयामध्ये साठवलेली पाहिजे. योग्य वेळी ती जिवंत होतात. प्रत्येक परिस्थितीसाठी वचन आहे, ते जिवंत होतं. त्यावेळेला ते मला बळ देतं. तुझं वचन माझ्या पायाला प्रकाश, माझ्या रस्त्याला दीप असे आहे, माझ्या पावलास दीप असे आहे. कारण ज्यांना ती सापडतात त्यांना ते जीवनच आहे. काय आहे सर्वकाळचं जीवन? त्याची वचनं, त्याच्या मुखातून येणारी वचनं जेव्हा मी ऐकतो आणि त्याप्रमाणे करतो, त्याप्रमाणे मी बघतो, तेव्हा ते मला जीवन देतं. आणि त्यांच्या सर्व देहाला ती आरोग्य अशी आहेत. बापरे, पाहिजेत आरोग्य? कुठून येतं आरोग्य? आत्मा, मन, शरीर. आत्मा चंगा, मन चंगा, शरीर चंगा. त्याच्या देहाला ती आरोग्य आहे. हिलिंग पाहिजे की हेल्थ पाहिजे? धडधाकटपणा पाहिजे की आरोग्य पाहिजे? हेल्थ म्हणजे काय? हेल्थ म्हणजे काय मराठीत? धडधाकटपणा ना, सुदृढता. आणि आरोग्य? आजारी झाल्यावर आरोग्य पाहिजे, पण आजारी होऊच नये म्हणून दिलेलं आहे की नाही? आरोग्य म्हणजे ते आजारी पडू नये म्हणून दिलेली आहेत. मन भीतीनं आरोग्य आपलं घालवतं, चिंतेनं आपण आरोग्य आपलं घालवतो, त्रस्त असतो, डिप्रेशन असतो. ज्या कशाचे तू रक्षण करतोस त्या सर्वापेक्षा अधिक कसोशीने तू आपल्या हृदयाचे रक्षण कर. आपल्या हृदयात ख्रिस्त येशूला पवित्र माना. तुमच्या हृदयात त्याची वचनं भरपूर राहो. आहे वचन? आहे की नाही? ख्रिस्त येशूला आपल्या हृदयात पवित्र माना. ख्रिस्त येशूची वचनं तुमच्या हृदयात भरपूर राहो. त्याचे तू रक्षण कर. आपण सर्व गोष्टीचं रक्षण करतो की नाही? सोन्याचं करतो, बँक बॅलन्सचं करतो, सगळं मस्त. कंपाऊंड बिंपाऊंड कोण आलं नाही पाहिजे. लॉक बिक मस्त 15,000 20,000 लॉक लावतो आपण. सगळ्याचं रक्षण करतो की नाही? सोनं बँकमध्ये लॉकरमध्ये ठेवतो, घरी चोरून नेलं मग. पण आपल्याला रक्षण कसं करायला सांगितलंय? हृदयाचं, आपल्या मनाचं. कारण आपले वीक पॉइंट सैतानाला माहीत आहेत. तिथेच तो हल्ला करणार, रोज करणार. जोपर्यंत पडूच जात नाही तोपर्यंत करणार. धीर धरा. रक्षण प्रभूच्या वचनाने. प्रभू तू असं म्हणतोस, तू असं सांगतोस. कारण त्यातून जीवनाचे झरे निघत असतात. हालेलुया. कुठून निघतात जीवनाचे झरे? जो प्रभू आपल्या हृदयात राहतो त्याच्यापासून जीवनाचे झरे निघतात. जो माझ्यावरती विश्वास ठेवतो त्याच्या आतून जीवनाच्या नद्या वाहतील. स्वतःला तृप्त करतील आणि इतरांनाही तृप्त करतील. बी अ ब्लेसिंग.
कुटील तोंड, बघा एक हृदय कसं सांभाळायचं आहे. कुटील तोंड तू आपणापासून लांब टाक. वाईट बोलू नको, निंदा करू नको, कुरकुर करू नको. आपले ओठे वाकडे ओठ तू आपणापासून दूर कर. ओठावर ताबा घे. जीवन आणि मरण जिभेच्या सत्तेत आहे, त्याचे फळ तू खाशील. तुझे डोळे नीट समोर अवलोकन करो. बघा कुठून कुठून घुसतो सैतान. आपल्या बोलण्यानं आपला ताबा घेतो, डोळ्यानं आपला ताबा घेतो. तुझ्या पापण्या तुझ्या पुढे सरळ पाहो. तू आपल्या पायाची वाट सपाट कर. वाईट करायला जाऊ नकोस. जरायचे सर्वकालिक जीवन घट्ट हे मार्ग आहे. तू तुझे सर्व मार्ग नीट व्यवस्थित असो. नीट वाग. देवाच्या मंडळीत कसं वागलं पाहिजे हे तू शिक. हे तुला समजावं. जगामध्ये कसं वागलं पाहिजे तुला समजावं. तू उजवीकडे किंवा डावीकडे वळू नको. तू आपला पाय वाईटापासून दूर राहा. म्हणजे जीवन तू भरवून घेशील. तुझ्यामधून जीवनाच्या नद्या वाहतील. हालेलुया. आहे जीवन वाढवायचंय, कमी आहे, काहीतरी करावं लागेल. प्रभूशी एक व्हावं लागेल. ख्रिस्तासारखं होण्यासाठी ख्रिस्तालाच घ्यावं लागेल. मला कितीही प्रयत्न केले तरी ख्रिस्ताला घेता येत नाही. किती ख्रिस्तासारखं होता येत नाही. त्याला घेतल्यानंतरच होता येत. हालेलुया. ज्याला ख्रिस्त लाभला आहे, पुत्र लाभला आहे, त्याला जीवन आहे. ज्याला पुत्र नाही त्याला जीवन नाही. योहान, 1 योहान 5वा अध्याय 10 ते 12, 10 ते 13 पण. पहिला योहान 5वा अध्याय 10 ते 13. 1 John chapter 5 verse 10 to 13. नंबर 336. पहला यूहन्ना उसका 5वां अध्याय वचन 10 से 13 तक. जो परमेश्वर के पुत्र पर विश्वास करता है वो अपने में ही गवाही रखता है. जिसने परमेश्वर पर विश्वास नहीं किया उसने उसे झूठा ठहराया, क्योंकि उसने उस गवाही पर विश्वास नहीं किया जो परमेश्वर ने अपने पुत्र के विषय में दी है. और वह गवाही यह है कि परमेश्वर ने हमें अनंत जीवन दिया है और यह जीवन उसके पुत्र में है. जिसके पास पुत्र है उसके पास जीवन है, और जिसके पास परमेश्वर का पुत्र नहीं उसके पास जीवन भी नहीं है. हालेलुया. जो देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याच्यामध्ये साक्ष आहे. जो देवाचा विश्वास धरीत नाही त्याने त्याला लबाड केले आहे. देवाला कोण लबाड करतं? जो विश्वास ठेवत नाही तो. कारण जी साक्ष देवाने आपल्या पुत्राविषयी दिली आहे तिच्यावर त्याने विश्वास ठेवला नाही. काय दिली देवानं साक्ष? हा माझा प्रिय पुत्र आहे, ह्याच्या ठाई माझा जीव संतुष्ट आहे, ह्याचे तुम्ही ऐका. बाकी कोणाचं ऐकू नका, ख्रिस्ताचं ऐका. देवाची आज्ञा आहे. आणि ती साक्ष हीच आहे की देवाने आपल्याला सर्व काळचे जीवन दिले आहे आणि ते जीवन त्याच्या पुत्रामध्ये आहे. कुठे आहे जीवन? जीवन ही व्यक्ती आहे. जीवन व्यक्ती आहे. ज्याला ख्रिस्त पुत्र लाभला आहे त्याला जीवन आहे, आणि तो पुत्र नाही त्याला जीवन नाही. जे तुम्ही देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवणारे आहात तुम्हास मी हे लिहिले आहे, यासाठी की सर्व काळचे जीवन तुम्हास आहे हे तुम्हास ठाऊक असावे. कन्फ्युजन
नाही. अविश्वास नाही. मेलो की कुठे जाणार ह्याचा भरोसा आहे. आहे आहे की नाही? की अधांतरी आहे, तळ्यात मिळत नाही. विश्वास ठेवणार तर आहे. आहे. हालेलुया. आहे की नाही? हा भरोसा हवा असेल तर मला रोज त्याच्या मागे चालावं लागेल, नाही तर मला भरोसा नसणार. असे आपल्यापैकी बरेच जण असतील ज्याला भरोसा नाही, माहिती नाही मी मेल्यानंतर पुढे जाणार आहे. सर्व काळचे जीवन आपल्याला दिलेलं आहे. ते आपण जेव्हा प्रभू येशूशी करार करतो, बाप्तिस्म्याद्वारे त्याला स्वीकारतो, तेव्हा तो आपल्यामध्ये राहायला येतो. त्याचं जीवन तो आपल्याला देतो. पण ते घेणं, त्याच्या मागे चालणं, त्याची वाणी ऐकणं हे आपल्या हातात आहे. जसं आपण त्याची वाणी ऐकू, जास्त प्रमाणे त्याच्या मागे चालू, जसं आपण त्याच्यामध्ये चालू तसे आपण त्याच्यामध्ये वाढू, आणि मग तो अनुभव येतो, प्रभू खरंच तुम्हाला दिलेला आहे. मग सर्व शांत होतं. कसली चिंता राहत नाही, कसली भीती वाटत नाही. प्रभू जे तू दिलेलं आहे मी समाधानी आहे. बघा त्या जीवनाचा उपयोग कसा होतो. फिलिप्पियस पत्र 4 अध्याय. बघा जे पौलामध्ये होतं ते आपल्यात येईल जर आपण ह्याच्या मागे चाललो तर. वचन 11 ते 13. एवढा भरोसा येतो आपल्याला. फिलिप्पियस पत्र, फिलिपियन्स चॅप्टर 4 वर्स 11 ऑनवर्ड्स, 11 to 13. फिलिपियों उसका 4 अध्याय वचन 11 से 13 तक. यह नहीं है कि अपनी घटी के कारण ये कहता हूँ, क्योंकि मैंने यह सीखा है जिस दशा में हूँ उसी में संतोष करूँ. मैं दीन होना भी जानता हूँ और बढ़ना भी जानता हूँ. हर एक बात और सब दशाओं में भी तृप्त होना, भूखा रहना और बढ़ना घटना सीखा है. जो मुझे सामर्थ्य देता है उसमें मैं सब कुछ कर सकता हूँ. हालेलुया. ही आपल्या जीवनाची पातळी असेल म्हणजे परिस्थिती आपल्याला भेडसावणार नाही. बघा काय काय परिस्थिती आहेत. मला काही उणे आहे म्हणून मी बोलतो असे नव्हे, तर मी ज्या स्थितीत आहे त्या स्थितीमध्ये तृप्त असण्यास शिकलो आहे. आपण सांगू शकू मी आज समाधानी आहे. सर्वात श्रीमंत मनुष्य कोण? समाधानी मनुष्य. आहोत का आपण श्रीमंत? लोक सांगतात का खरंच श्रीमंत माणूस आहे? आपण स्वतः सांगून नाही, बघा आपली लोक सांगितलं पाहिजे लोकांनी हा धनवान आहे. विश्वासानं धनवान आहे. पैशानं नसेल माहीत नाही, विश्वासानं धनवान आहे. नीच स्थितीत असणे मला कळते आणि आपल्याला उदंड असणे हेही मला कळते. मला 5 स्टारमध्ये जेवणं कळतं आणि मला झोपडीमध्ये तलासरीला राहून त्यांच्याबरोबर जेवणं कळतं. सगळं आहे की नाही? हां. प्रसंगी व सर्व बाबतीत, प्रत्येक प्रसंगी व सर्व बाबतीत भरलेला असणे व भुकेलाही राहणे. कसा? सर्व काही आहे घरात, सर्व काही आहे आणि घरात काहीच नाही असो नसो, आणि समृद्ध असणे व दरिद्री असणे ह्याचे शिक्षण मला मिळाले आहे. आहे का आपली दशा ही सार्वकालिक जीवनाची दशा आहे. ज्याला सार्वकालिक जीवन आहे तो कोणत्याही परिस्थितीला घाबरत नाही. घाबरेल? कमी असो जास्त असो, श्रीमंत असो गरीब असो. मी सदा शांत, सदा स्वर्गात, प्रभू तू माझा, प्रभू तू माझा. प्रभूमध्ये ना खेद ना तोटा ना खंत. वचन 13. मला सबळ करणारा ख्रिस्त
ह्याच्याकडून मी सर्व काही करण्यास शक्तिमान आहे. एवढा कॉन्फिडन्स कधी येईल हो? रोज त्याच्या मागे चाललो तर ना. मला सर्व सबळ करणारा. कुठून सबळ करतो प्रभू? कुठे राहतो प्रभू? सबळ कुठून करतो? तेच ना, कुठून सबळ करतो? त्याच्या वचनाने सबळ करतो. त्याची वचनं जिवंत होतात, ती मला बळ देतात. तेरा वचन मुझे बल देता है. मी सर्व काही करण्यास शक्तिमान आहे, सर्व काही झेलण्यास शक्तिमान आहे, सर्व गोष्टींना सामोरे जाण्यास शक्तिमान आहे, सर्व परिस्थितीवरती मात करण्यास समर्थ आहे का? तथा आणि वचन 19 पढ़िए. मेरा परमेश्वर अपने उस धन के अनुसार जो महिमा सहित मसीह यीशु में है तुम्हारी हर एक भूमि को पूरी करेगा. माझा देव आपल्या गौरवातल्या संपत्तीच्या प्रमाणाने तुमची काय राहिलं मग? काय राहिलं? सर्व गरज म्हणजे सर्व आलं ना त्याच्यात. पण त्याच्या आधी काय आहे? ख्रिस्त येशू मध्ये काय आहे? कुठे पूर्ण करील? माझा देव आपल्या गौरवाच्या संपत्तीच्या प्रमाणाने तुमची सर्व गरज कुठे पूर्ण करील? ते जीवन असेल तेव्हा. हालेलुया. सांगूया प्रभूला, प्रभू तू जे मला दिलेलं आहे ते जगात इतरांना दिलेलं नाही. तू मला बोलवलेलं आहे, मला निवडलेलं आहे. जे तू मला दिलेलं आहेस ते घट्ट पकडून ठेवण्यास मला सहाय्य कर. रोज माझ्यावर हल्ले होतात. माझे वीक पॉईंट तुला ठाऊक आहेत, सैतानाला ठाऊक आहे, परंतु तू मला वचनाने एवढं बळ दे की मी त्यावरती मात करेन. माझ्या जीवनामध्ये तुझा आनंद, तुझी शांती, तुझा विसावा, तुझी समाधानिता, तुझे समाधान माझ्या चेहऱ्यावरून दिसून येऊ दे. प्रभूचा आनंद माझी ताकद. घ्यायचं जीवन आहे जीवन, पण त्याला वाढवायचं, त्याच्यामध्ये चालायचं. इट्स अ क्वालिटी ऑफ लाईफ, क्वांटिटी नाही. काय आहे सार्वकालिक जीवन? काय आहे? क्वालिटी. उत्तम जीवनाचं फळ ज्याच्यामध्ये आनंद आहे, शांती आहे, आत्म्याची फळं आहेत, भीती नाही. देवानं आपल्याला भीतीचा नाही, सामर्थ्याचा, प्रीतीचा, सावध मनाचा आत्मा दिलेला आहे. तेच तुझं जीवन आहे. भीती नाही. तो आहे तर भीती नाही. मरणाची भीती नाही, लोकांची भीती नाही, समाजाची भीती नाही, काय होईल त्याचं भीती नाही, आजाराची भीती नाही. प्रीती आहे. त्यानं त्याच्या आत्म्याद्वारे माझ्यामध्ये जीवन दिलेलं आहे. पहिला आदाम देहधारी झाला ना, आणि शेवटला आदाम जीवन देणारा आत्मा झाला. पहिला करंथीकर 15वा अध्याय. आदामापासून मरण आलं, येशूपासून जीवन आलं. पहिला करंथीकर 15वा अध्याय वचन 45. नंबर 242 पहला करंथियों उसका 15वां अध्याय वचन 45. ऐसा ही लिखा भी है कि प्रथम मनुष्य अर्थात आदम जीवित प्राणी बना और अंतिम आदम जीवनदायक आत्मा बना. त्याप्रमाणे लिहिले आहे की पहिला माणूस आदाम हा जिवंत जीव झाला. काय झाला? जिवंत जीव झाला. आणि शेवटला आदाम, कोण शेवटला आदाम? म्हणजे त्याने ती रेस संपवली. त्यामुळे जे ख्रिस्त येशूमध्ये आहे ती नवीन उत्पत्ती आहे. जुनं ते होऊन गेलं, सर्व नवीन झालं आहे. तो शेवटला आदाम म्हणजे त्यानं ती रेस संपवलेली आहे आणि तिथून त्याची नवीन वंश सुरू केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण आहोत. जीवन देणारा आत्मा येशू कोण आहे?
जाणार आहात. कुठे राहतो? कुठून घ्यायचं जीवन? आतून जीवनाच्या नद्या वाहतील, जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. हालेलुया. त्याला जाणायचं आहे, त्याला पवित्र मानायचं आहे आणि त्याच्यामध्ये चालायचं आहे. जसं लिहिलंय की जसं तुम्ही त्याला अंगीकारलं तसे तुम्ही त्याच्यामध्ये चाला. विश्वास ठेवणं, अंगीकारणं आणि त्याच्यामध्ये चालणं. विश्वास ठेवणं इतकंच नाही, त्याला अंगीकारणं, त्याला पवित्र मानणं आणि तिसरी गोष्ट त्याच्यामध्ये त्याच्याबरोबर चालणं. आमेन. हालेलुया. करूया प्रार्थना. करा प्रार्थना.